कारण बैलगाडा शर्यत राहिलेला विषय आणि खिडकाळी म्हटलं की रामसाम मैदान खिडकाळी नेहमीच आपण नाव ऐकत असतो. मॅचला आपण करतोय सुरुवात. सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन नामांकित संघ एकमेकांच्या समोर. एका बाजूला गावदेवी क्रिकेट संघ दहिसर, तर त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली या दोन संघांना आपण पाहणार आहोत. जुनी डोंबिवली संघ बुर्दुल नाईटच्या स्पर्धेमध्ये देखील आलेला आपल्याला पाहायला मिळालं. तिथे देखील चांगली कामगिरी तुषारची राहिली होती. एकतर्फा तो लढत होता, पण त्यानंतर आपण पाहतो तो सामना त्यांनी गमावला होता. पण या मॅचमध्ये नवीन स्वप्न, नवीन उमेद, नवीन आशा, अपेक्षा घेऊन दोन्ही संघ दाखल झालेले आहेत. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादाय सागरा अज्ञानत्व वरुणी बुद्धी दे आराध्य मोरेश्वरा. गणपती बाप्पाला वंदन करतोय आणि हिंदुस्थानात सराध दैवत श्रीमंत योगी राजेश शिव छत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करतो. खेळपट्टीला वंदन करतो. त्या गावाच्या ग्रामदेवते चरणी मी नतमस्तक होतो आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर माझ्या समालोचनाची सुरुवात करतो. पहिलाच बॉस समोर खेळला, मिड ऑनच्या डोक्यावर, लॉंग ऑनला कोणत्याही प्रकारे फिल्डर नाही, फेक चेंडू सीमा पलीकडे, 4 धावा. ऑन साइडला फक्त दिशा दिले, कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल ट्रॅव्हल झालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पलीकडे, 4 धावा बॅक टू बॅक. सलगचा दुसरा चौका. परत या वेगवान समोर सर बॅटन लॉक करण्याचा प्रयत्न फसतोय की काय, पण नाही. वॅकेंट एरिया मधून बॉल मागे आपल्याला पाहायला मिळाला. एका क्षणासाठी असं वाटलं की विकेट धोक्यात आहे, विकेट मिळू शकते, पण नाही. तिथे मात्र आपण पाहतोय धाव पूर्ण केली गेल्या. धावसंख्या स्कोर मित्र आम्हाला कळवतात. धाव फलक सध्या 9 या आकड्यावरती. स्पेशल स्कोर बुक तुम्हाला पाहायला मिळते आणि नो डाऊट मला तर वाटतं अशोक पाटील, येस अशोक पाटील फडकेपाडा, त्यांचे स्कोरबुक स्पेशल स्कोरबुक असते त्यांची नेहमीच. त्यांच्या माध्यमातून जेही स्कोरर स्पर्धा कव्हर करण्यासाठी जातात त्यांना ते आवर्जून प्रोव्हाइड करायचं. असा सुंदर फटका होता, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. कव्हरचा फिल्डर नाही, बॉल कव्हर सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावा चौका. जयदेव जोशीला आपण पाहतोय. हो कट करायचा होता स्कोअर ऑफ द विकेट. बॅकफुटला बघा किती मागे आले होते, त्यानंतर फक्त कट करण्याचा प्रयत्न होता, तो सफल राहतोय. डॉट बॉलची समाप्ती. जयदेवला नेहमीच आपण पहिल्या षटक आता त्यांना पाहत असो. फ्रंटलाईन बॉलर या संघाचा आणि महत्वपूर्ण कामगिरी अशी आपल्याला पाहायला मिळते. पण सध्या जर आपण पाहिलं त्याच्या विरोधामध्ये आक्रमण झालं, 3 चौकार आलेत आणि 1 सिंगल कंप्लीट झालेले तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलर्स बॅक सिंगल ने मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला धावसंख्या धावफलकावरती 14 पिन बाद, 14 नो बोर्ड विदाउट लॉस. वेळ जास्त घेऊ नका. आज
खर तर या स्पर्धेच्या वतीने आपण पाहिलं तर 8 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. दहिसर, जुने डोंबिवली, उसरगर, आयरे, मोठी देसाई, वाकळण, खोनी, वडवली बी. ड्राईव्ह केला गेला, फटका चांगला क्षेत्ररक्षका डीप मध्ये, पण फक्त पाहत राहतील. निघून चालला पॉवर प्लेचा षटक आहे आणि त्याचा योग्य वापर केला जातो. चेंडू निघून चालला, स्वीप कव्हरचा बाहेर, चौकार. परत यावेळेस देखील फटका चांगला आहे, पण फिल्डर आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर षटक क्रमांक दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्ले P2. त्यानंतर उसरगर आणि आयरे या दोन संघांना खेळताना आपण पाहणार. आयरेगाव कॅप्टन आणि उसरगरचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. धावफलक आपण पाहिलं तर एकंदरीत स्कोर आम्हाला कळतात. आय थिंक 19 धावा धावफलकावर. बॉलिंग मार्कवर सध्या पुन्हा एकदा दानेश्वर जोशी तयार होतो. गती कमी केली होती, धीम्या गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यापूर्वीचा नुकतंच आपण पाहिलं तर विकेटचं पतन झालं आणि फलंदाज अजय पाटील बाद झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. न्यू बॅटर आदित्य पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील अप्रतिम ऍक्शन रिप्ले पाहावा लागेल. बघूया आपण ऍक्शन रिप्ले रिपीट टेलिकास्ट सध्या supersports.in च्या माध्यमातून बघा. सुंदर फटका होता. आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये आक्रमण आदित्य पाटीलचं दहिसर साठी चौकार. अमित पाटील बघा आमचे उसारगडचे, त्यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील स्वागत आहे. धावा झालं त्या 27 धावा दाखलकार. काही कारणास्तव व्हॉल्यूम डीजेचा थोडा कमी ठेवण्यात आला.
10वीचे पेपर देखील सुरू आहेत. 10वीचे पेपर सुरू होतील. सर्व HSC SSC बोर्ड सगळ्या विद्यार्थ्यांना भरपूर शुभेच्छा. नीट अभ्यास करा, चांगला पेपर लिहा. 100% आपलं देणं हे महत्वाचं आहे. त्यानंतर निकाल काय लागतोय तो नंतरचा प्रश्न, पण आपलं सर्वस्व देणं ते महत्वाचं आहे. 10वी 12वी लोकांनी माइंडसेट बनवून ठेवला की इथे जर चांगले मार्क मिळाले नाही तर आयुष्यात तुम्ही काहीच करू शकत नाही. पण असं नसतं. एक कागदाचा तुकडा तुमचं आयुष्य ठरवत नाही असं म्हणतात, पण त्या असं म्हणीनुसार आपण अभ्यासच करायचा नाही असं नसतं. अभ्यास करावा. एज्युकेशन इज मस्ट इम्पॉर्टंट. पण यावेळेस फटका बघा. आदित्य पाटील आम्ही नेहमी म्हणतो इज स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. छोटा तीर गावकरी गंभीर. बघा कसा ऑनसाइडला फटका सजवला त्याने. ऑफस्टंपचा बॅट शफल झाला, ऑनसाइडला लॉक केला, बॅटचा मधोमध चेंडू थेट सीम पलीकडे. 6 धावा. यावेळेस देखील ऑन साईडला वळवला, फटका चांगला आहे. चेंडू डीप मध्ये मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळतोय. बाउन्स बॅक पॉवर बॅक सरळ बॅटनं समोर एक्झिक्यूट केलाय. सेकंड साठी पलटल्यात आणि आदित्य डेंजर एंड वरती पोहोचतील. पंच काहीतरी इशारा करतात. आय थिंक 1 शॉट म्हणजे एकच धाव असेल. आदित्यने शॉर्ट रन घेतले. पंचांच्या नजरेतून काहीच चुकणार नाही. अगदी तीक्ष्ण नजर प्रत्येकी खेळाडूवरती पंचांची तुम्हाला पाहायला मिळेल आणि सुंदर पंचांची कामगिरी. सर्वात जास्ती प्रचंड दबाव असतो पंचांवर प्रत्येक सामन्यामध्ये, पण इतक्या रखरखत्या उन्हामध्ये योग्य ते निर्णय देणं ते देखील कठीण आहे. त्यावेळेस देखील समोर क्षेत्ररक्षक होते. ऑर्थोडॉक्स लॉंगॉन मध्ये झेल घेतलाय. शेवटच्या बॉलवरती मिळाली विकेट. षटक क्रमांक 30 पूर्ण. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 36. दोन्ही संघांच्या ट्वेल्थमॅनला विनंती आहे, 3 षटकांनंतर आपण पाणी घेऊन जायचं मैदानात. छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होताना पाहायला मिळेल आपल्याला. ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानात.
गोलंदाज पुन्हा एकदा सुमित. हाफ ट्रॅकर आहे, बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत, पायाने हा चेंडू अडवलाय. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. या पहिल्या षटकामधील चांगली गोलंदाजी करतायत. या पहिल्या षटकामध्ये सुमित भोईर आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतायत आणि P1च्या षटकामध्ये या पॉवरप्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर चेंडू येतोय आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 4, बनवायच्या धावा 61. या मॅच मध्ये 5 षटकांमध्ये 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 57 धावांची गरज आहे गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली या टीमला. नवीन गोलंदाज आदित्य येतोय. पहिला चेंडू मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. ती म्हणजेच जुनी डोंबिवली या टीमने 61 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील तुषार पाटील आणि ज्ञानेश्वर जोशीला. ऑन साइडला फ्लिक करतायत. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट स्क्वेअर लेगला. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती चांगली गोलंदाजी होतीये गावदेवी दहिसर या टीमच्या माध्यमातून या सामन्यामध्ये आता ठेवलाय. करण्याचा प्रयत्न आणि येथे हा डॉट बॉल. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. ज्याप्रमाणे सुमित भोईरने पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली आहे त्याचप्रमाणे याही षटकामध्ये आदित्य गोलंदाजी करतायत. सुमितच्या पावलावरती पाऊल ठेवतोय गोलंदाज आदित्य. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. P2चं हे ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. चांगले क्षेत्ररक्षण. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. संत वाते इंद्रायणी त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना मोठे फटके अपेक्षित आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू
18 चेंडू आणि 49 धावा अजूनही बनवायच्या आहेत झुंडोंबिवली या टीमला। सामना सुरू आहे। चंद्रकांत पाटील पुरस्कृत नीता स्मृती गावदेवी दहिसर आणि गिरिजामाता क्रिकेट संघ झुंडोंबिवली या दोन टीम मध्ये। बघा या पुढील सामना असणार आहे तो म्हणजेच जय हनुमान आयरेगाव आणि त्यांना फाईट करेल बघा आयरेगाव टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। 18 चेंडू आणि 49 धाव बनवायचे आहेत। इथून मात्र 16.33 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी। सुमित भोईर येत आहेत सेकंड स्पेल मध्ये। प्रचंड वेग आपण पाहिला आणि पूर्णपणे बीट केले आहे चेंडूवरती। सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावलाय। पहिला चेंडू आलाय डॉट। 6 चेंडू डॉट खेळलाय तुषार पाटील। रन मशीन आहे आणि तुषार पाटीलला आपल्या नावाला साजेशी कामगिरी करावी लागेल। मिस्टायमिंग क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज सुमित जज करतोय कट अँड बॉल। फलंदाज झालाय बाद बिग विकेट डाऊन लागतोय। हा पहिला धक्का रन मशीन तुषार पाटील बॅक टू द पवेलियन। विशाल पाटील येतोय तिसऱ्या क्रमांकावरती। मोठे फटक्यांची नितांत गरज आहे झुंडोंबिवली या टीमला कारण की टार्गेट कठीण होत चाललंय या मॅच मध्ये। हा विशेप मध्ये खेळतात क्षेत्ररक्षक येत आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार येतोय विशाल पाटीलच्या बॅट मधून। धावसंख्या आहे 16। पुन्हा एकदा अपील करतायत यष्ट्यांच्या पाठीमागून विकेट किपर राहुल पाटील आणि येतो हा डॉट बॉल। धावसंख्या 16 जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची गरज आहे। प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल। प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल। नीता स्मृती गावदेवी दहिसर आणि गिरिजामाता क्रिकेट संघ झुंडोंबिवली या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे। मिस्टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक फार वेगाने आले होते झेल पर्यंत पोहोचले देखील होते परंतु झेल पकडू शकले नाहीयेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 17 धावा धावफलकावरती एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय। एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅच मध्ये झुंडोंबिवली या टीमला। फुलटॉस चेंडू आहे ड्राइव्ह करतात डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत। एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते। गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या 2 ने पुढे जाईल। 19 धावा धावफलकावरती आहेत। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1/19। 12 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 42। 12 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे। पाणी तिथे उपलब्ध आहे अंडरग्राउंड।
खऱ्या अर्थाने आयरे संघ देखील इथे उपस्थित आहे. या पुढीलच्या मॅच मध्ये त्यांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. परंतु जो सामना सुरू आहे या दोन संघांमध्ये जो संघ जिंकेल त्या संघाला विनंती असेल आपण कुठे जायचं नाहीये, कारण की तिसरा सामना विनर विनर हा होणार आहे आणि तो सामना 4 षटकांचा असेल, कारण की पहिल्या फेरीतील सर्व सामने हे 5 षटकांचे आणि त्यानंतरचे सामने हे 4 षटकांचे. आपल्या ग्रामीण क्रिकेट संघटनेचा नियम आहे आणि ते सर्व नियम लागू आहेत, कारण की त्यांच्या मान्यतेनुसार त्यांच्या नियमानुसार आपण ही स्पर्धा खेळवतोय. श्रद्धांजली चषक विनायक पाटील आपण या नक्कीच खंदे समर्थक आहेत आणि सध्या 40+ ते गाजवत आहेत. दादांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 12 चेंडू बनवायचे धावा 42 या मॅच मध्ये सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. फलंदाज वाईट +4 एकूण मिळतील या 5 धावा या चेंडूवरती. विशाल पाटील आणि ज्ञानेश्वर जोशी जोडी आहे. विनायक पाटील यांचे इथे आगमन होते. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. सामना आणि स्पिंगर फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. विशाल पाटील बॅक टू द पवेलियन. 11 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. मिस्टर्निंग स्ट्रोक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट होत नाहीये. 2 धाव पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 26 जिंकण्यासाठी 35 धावांची अजूनही गरज आहे. 35 धाव बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 10. बॅटची कडा. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक. डायरेक्ट हिट. विकेट डोक्यामध्ये. फलंदाज झाले बाद. ज्ञानेश्वर जोशी बॅक टू द पवेलियन लागतोय. अजून एक धक्का झुंड डोंबिवली या टीमला.
राऊंड विकेटने स्विच हिट करण्याचा प्रयत्न जयदेव जोशी येत आहेत. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती. 3 बाद धावसंख्या आहे ती म्हणजेच 26. जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू बनवायचे धावा 35 या मॅच मध्ये. अजय पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला फलंदाज जयदेव जोशी आहेत. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि सलगचा येतोय हा दुसरा डॉट बॉल. 7 चेंडू आणि 35 धाव बनवायचे आहेत. 7 चेंडू आणि 6 षटकार मारावे लागतील या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी झुंडुंबिवली या टीमला. परंतु प्रत्येक डॉट बॉल नक्कीच दबाव वाढवेल या मॅच मध्ये. बॅटची कडा आणि सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलाय. शॉट फाईन लेगला. फलंदाज झालाय बाद. जयदेव जोशी बॅक टू द पविलियन. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची अजूनही गरज आहे. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. गोलंदाज तेजस पाटील आहेत. या अंतिम षटकामध्ये 35 धावा डिफेंड करायच्या आहेत या अंतिम षटकामध्ये. आणि आता मात्र पहिला चेंडू आलाय व्हाईट बॉल. 6 चेंडू आणि 34 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज मयूर पाटील आहेत. मयूर पाटील आणि साहिल पाटील ही जोडी पाहायला मिळते. परंतु या सामन्यावरती नक्कीच नीता स्मृती गावदेवी दहिसर या टीमने मजबूत पकड निर्माण केली. फुलटॉस चुकीला माफी नाही. स्क्वेअर सीमारेषेच्या बाहेर येतो हा षटकार आणि रिव्ह्यू घेतलेला आहे तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमने. कारण की प्रत्येक टीमकडे एक एक रिव्ह्यू आहे आणि आपण चेक करूया. टेक्निकल टीम मध्ये नक्कीच आमचे आयोजक देखील आहेत आणि आपण चेक करून योग्य तो निर्णय नक्कीच पोहोचवणार आहोत. महेश पाटील यांचे इथे आगमन होत आहे. खऱ्या अर्थाने 1 मॅन शो 1 मॅन आर्मी आयोजक आहेत. तेजस पाटील वेलकम स्वागत आहे आणि सुयोग देखील येत आहेत. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सागर ठाकूर यांचं देखील आगमन होत आहे. संपला नाहीये कारण की बॅक टू बॅक 2 षटकार लगावले आणि आता माझं समीकरण आहे येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. 4 चेंडू आणि 22 धावा बनवायच्या आहेत. या सीझन मध्ये 3 चेंडू आणि 21 धावा देखील चेस झालेल्या आहेत. आझाद मैदान शेडोनच्या स्पर्धेमध्ये.
आणि तसंच कारनामा होईल का? 35 धावा बनवायचे होते अंतिम षटकामध्ये आणि आता मात्र इक्वेशन आहे 4 चेंडू आणि 22 धावा. गोलवली संघाने तो कारनामा केला होता हेदूटने या टीम समोर. निकेत वेलकम, स्वागत आहे. क्लीन बॉल, yesterday was the dandy goal you miss. I will definitely it. फलंदाज झाल्या बाद 3 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी झुंडुंबिवली या टीमला. ऑन साइड ला खेळतात, एलिव्हेशन नाहीये डीप मध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज अमोलचा खेळ, 6वा फलंदाज गमावलाय झुंडुंबिवली या टीमने. आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. 2 चेंडू आणि 20 धावा. मॅच आपण देतोय रामचंद्र संते साहेबांच्या शुभ हस्ते आदित्य पाटीलला, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली या मॅच मध्ये. आणि दहिसर टीमला विनंती असेल आपण कुठे जायचं नाहीये.